राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त विणकर बागेत विणकर बांधवांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला। राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त विणकर बाग येथे हातमागावर काम करणाऱ्या विणकराच्या प्रतिकात्मक पुतळ्यास सोलापुरातील विणकर बांधवांनी अभिवादन केले। यावेळी हातमाग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विणकर बांधवांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमास महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, महिला व बालकल्याण सभापती निर्मला जंगम, पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, नगरसेवक प्रथमेश कोटे, मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली, अशोक इंदापुरे, उद्योजक अंबादास बिंगी, माजी नगरसेवक रामचंद्र जन्नू, नगरसेवक ज्ञानेश्वर मॅकल, सत्यनारायण गुर्रम व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी हातमाग उद्योगात उत्कृष्ट काम करणाऱ्या प्रवीण फलमारी, नागनाथ वंगा, विजय बडगू, व्यंकटेश येमुल, महेश सुंचू, सत्यनारायण गंगा, श्रीनिवास अंतुल तसेच झुंजा यांचा महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला। या प्रसंगी सोलापूर शहर भाजपाच्या वतीने राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त विणकर बांधवांचा विशेष सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला। या सन्मानपत्रामध्ये सोलापूरच्या जागतिक कीर्तीच्या हातमाग उद्योगाचा गौरव करण्यात आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातून सोलापूरच्या विणकरांचा व वस्त्रोद्योगाचा उल्लेख करून केलेल्या गौरवाची आठवण करून देण्यात आली आहे। तसेच व्होकल फॉर लोकल या संकल्पनेला बळ देत हातमाग उद्योगाच्या प्रगतीसाठी विणकर बांधवांनी केलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे। या सन्मानपत्राचे मार्गदर्शक आमदार देवेंद्र कोठे असून संयोजक नगरसेवक CA विनोद धर्मा भोसले व नागेश खरात यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते। सोलापूरच्या हातमाग परंपरेचे जतन आणि विणकर समाजाच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अशोक इंदापुरे यांनी सोलापूरच्या हातमाग उद्योगाचा समृद्ध इतिहास जतन करण्यासाठी विणकर बाग येथे दरवर्षी राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त 7 दिवसांचे हातमाग प्रदर्शन आयोजित करण्यात यावे व हातमाग उद्योगाचा इतिहास, पारंपरिक विणकामाची साधने, विविध वस्त्र प्रकार आणि विणकर समाजाचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कायमस्वरूपी म्युझियम उभारण्यात यावे अशी मागणी केली। हातमाग दिन साजरा करत असताना मला या ठिकाणी सांगताना अतिशय आनंद होतो। सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून या परिसरातला जो ही जी बाग आहे या बागेला विणकर बाग असं संबोधलं जातं। त्याच्या पाठीमागं या परिसरात विणकर बांधव मोठ्या संख्येने राहत होते आणि एवढंच नाही तर घराघरातून हातमाग होते, परंतु कालांतराने यंत्रमाग सुरू झाले आणि हातमाग हळूहळू ती कलाकुसर कमी होत चालली, उत्पादनाचा खर्च परवडत नाही। अशाही स्थितीत काही आपले हातमाग कामगार अजूनही आपलं उपजीविकेचे साधन म्हणून हातमागावरती आपलं काम करतात, आपली कलाकुसर ते टिकून आहे। अशा सगळ्या हातमाग विणकरांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची याकरता आम्ही सोलापूर महानगरपालिकेला विनंती केली होती की या विणकर बागेमध्ये विणकरांचा एक पुतळा असावा आणि त्यावेळेला विणकरांचा पुतळा बसवण्याचा सोलापूर महानगरपालिकेत निर्णय झाला। महेश अण्णा कोटे त्यावेळेला पक्षनेते होते आणि विरोधी पक्षनेते पांडुरंग बिंगी होते आणि गुडेवार आयुक्त होते। या तिन्हीची सांगड झाली आणि विणकर बांधवांची जी आग्रहाची मागणी होती त्या विणकर बागेमध्ये विणकरांचा पुतळा बसवण्यात आला। डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी विणकाम ही सोलापूरची सांस्कृतिक ओळख असून ती ओळख आपण जपली पाहिजे असे मत व्यक्त केले। सोलापूर हे भारतामध्ये फक्त चादर, टॉवेल आणि नॅपकिन किंवा हातमाग हे उद्योग म्हणून ओळखलं जात नाही, तर ती आपली कुठेतरी सांस्कृतिक आणि आपली कुठलीतरी पारंपरिक एक ओळख आहे आणि ती ओळख कुठेतरी जपली पाहिजे। त्यामध्ये आता तुम्हाला जसं काकांनी सांगितलंय इंदापुरे काकांनी की विणकर समाज किंवा विणकर उद्योग याच्यासाठी खूप मोठ्या अडचणी आहेत सध्या। उत्पादन खर्च जास्त होतो, त्याचबरोबर त्याला जो मार्केटिंग लागतो तो मार्केटिंग नाहीये। त्यामुळेच आपण कुठेतरी ई-कॉमर्स किंवा ब्रँडिंग जे करायला पाहिजे ते करणं गरजेचं आहे। नंतर आरकाल काकांनी सांगितलं की युवा पिढीला याच्याबद्दल माहिती नाहीये, तर त्यासाठी कुठेतरी म्युझियमची आवश्यकता आहे आणि विनायक दादांनी आज घोषणा केलेली आहे की इथे एक म्युझियम होईल। तर नक्कीच आपण कुठल्याही परदेशातल्या देशात बघितलं त्यांची सांस्कृतिक ते म्युझियम किंवा अशा कुठल्या तरी वेगवेगळ्या गोष्टींचा ते दाखवतात। आपण जसं पुढे चाललोय, आज सोलापूर बदलत चाललंय, पण आपली ओळख आपण पोचू शकत नाही।
तर पद्मशाली समाजाबरोबरच बाकी विणकर समाज ही सोलापूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि नक्कीच याची ओळख आपल्या सर्वांनी राखली पाहिजे. आत्ताच सांगितल्यासारखं प्रत्येकाने वर्षातून आपले जे विणकर प्रोडक्ट्स आहेत ते आपण विकत घेतल्याशिवाय त्याला प्रोत्साहन मिळणार नाही. या प्रसंगी बोलताना महापौर कोंड्याल म्हणाले, सोलापूरची ओळख ही हातमाग उद्योग आणि विणकरांच्या कष्टाळू परंपरेमुळे देशभर निर्माण झाली आहे. हजारो विणकरांच्या अथक परिश्रमातून सोलापुरी चादर, टॉवेल आणि हातमागावरील वस्त्रांची देशविदेशात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. हा अमूल्य वारसा जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. विणकर समाजाने मांडलेल्या 7 दिवसांच्या हातमाग प्रदर्शनाच्या तसेच कायमस्वरूपी हातमाग संग्रहालय उभारण्याच्या मागण्या अत्यंत रास्त असून महापालिका प्रशासनामार्फत त्यांचा सकारात्मक विचार करू, असेही ते यावेळी म्हणाले. महानगरपालिका आणि समाजाने एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे सांगत लोकल ते ग्लोबल या संकल्पनेनुसार सोलापूरच्या हातमाग उत्पादनांचा देशविदेशात अधिक व्यापक प्रचार व प्रसार व्हावा, असे आवाहनही यावेळी कोंड्याल यांनी केले. मागणी केला की दर 7 ऑगस्टला या ठिकाणी एक म्युझियम असलं पाहिजे. आपण जे वस्त्र या ठिकाणी तयार करतो त्याला आपण या ठिकाणी कमी भावामध्ये आपल्याकडे घेऊन त्या ठिकाणी अतिशय 4 पट 5 पट भावाने या ठिकाणी विकलं जातं, पण त्याला एक चांगला दर्जाचा भाव मिळावा म्हणून आम्ही या ठिकाणी निश्चित या ठिकाणी आपण प्रयत्न करू. एक म्युझियम आपण या ठिकाणी करू असं मी या ठिकाणी शब्द देतो. कारण का आपल्याला माहित आहे आमदार देवेंद्रदादा कोटे साहेब यांच्या माध्यमातून आज आपण सोलापूर शहर मध्ये असेल, सोलापूर शहर असेल, आपण अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहोत आणि नागरिकांसाठीच आपण या ठिकाणी काम करत आहोत. निश्चित तुमच्या मागणीला या ठिकाणी मी महानगरपालिकेमध्ये जे काही जर ठराव करायचा असेल तर आपण या ठिकाणी एक ठराव करूया. इथं आपले जे काही वस्त्र आपण तयार करतो त्याला वाव मिळण्यासाठी इथे एक म्युझियम तयार करूया आणि निश्चित येणाऱ्या पुढच्या वर्षीपर्यंत आपण जे काही निधी लागेल त्याला या ठिकाणी आता सत्यमेव दादा कोटे साहेब आहेत, डॉक्टर साहेब आहेत, या ठिकाणी सूर्यप्रकाश डॉक्टर साहेब आहेत, आमचे नगरसेवक विनोद भोसले आहेत, आमचे कुटुंब आहेत, आपले जवळपास सर्व नगरसेवक पूर्व भागातले जे काही नगरसेवक आहेत त्यांना सर्वांना सोबत घेऊन एक ठराव करूया. या ठिकाणी कोंडी साहेब आहेत, सर्व आमचे नगरसेवक गुरुम साहेब, परत तसेच उपमहापौर आहेत, अजून आमचे चिप्पा नगरसेवक आहेत, सर्वजण या ठिकाणी एक चांगला ठराव करून आपण जे जे काही या ठिकाणी लागेल सोय लागेल आपण त्या ठिकाणी निश्चित करूया असं या ठिकाणी शब्द देतो. या कार्यक्रमाचा समारोप विणकर समाजाच्या गौरवशाली परंपरेचा अभिमान व्यक्त करत आणि हातमाग उद्योगाच्या संवर्धनासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करून करण्यात आला.